हे गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आज आमचा प्लॅन आहे केम्प्टी वॉटरफॉलला जाण्याचा. त्यानंतर आम्ही जाणार आहोत रॉबर्स केव्हमध्ये आणि तिकडून मग नंतर आम्ही ऋषिकेश जाणार आहोत. तर आता आमचा चेकआउट टाइम झाला आहे, आमचा ब्रेकफास्ट झालं आणि आज आम्ही नेहमीप्रमाणे लेट केलं आहे, जसं की आम्ही सगळीकडे करतो. आणि बाकी काय नाही, ऑल सेट टू गो नाव. भेटूया. हॅलो गाईज, तर आता आम्ही आहोत केम्प्टी फॉल्सला आणि आम्ही जातो आहोत केम्प्टी वॉटरफॉलला. तर इथून खूपच पुढे आहे आणि आमचे जे बसवाले काका आहेत त्यांनी आम्हाला खूप मागे सोडलं आहे, असं म्हणून की तिथपर्यंत बस नाही जात. तर आम्हाला आता एवढं चालत जायचं आहे. गाईज, काय म्हणणं आहे तुझं एवढं चालत जाण्यावर? मला वाटलं की चालायचं नाही म्हणून मी हिल्स घातली. चालायचं जरी नसलं तरी असं खाली उतरत जायचं, ते खूप खाली आहे ना. कसं वाटतंय मग? मला ना छान वाटतंय, पण ना हिमाचल टाईप वाटतंय. तिकडे तरी एवढं चालावं नव्हतं लागायचं. हिमाचलची थंडी इज नेक्स्ट लेवल. इथे 11-12 डिग्री सेल्सिअस आहे. त्या साईडला अशी तू नॉर्मल चालूच शकत नव्हती. ट्रायपॉड पण नाही आणला यार. बघूया काय आहे पुढे, कसली एवढी सुंदरता म्हणून आपण एवढं चालतोय. नाही आहे, ते वर्थ आहे बघणं. बघूया. ओके, हॅलो. सो आम्ही आता चाललो आहोत केम्प्टी वॉटरफॉलला. येण्या जाण्याला ट्रेक आहे थोडा, तर आम्ही चूज केलं रोपवेने जायचं. मी आता रोपवेने चाललो. चालू झालं दोघीचे आम्ही. ओ माय गॉड, दोघीच आहोत. ऍक्च्युली 6 जण होते पण त्यांनी दोघांनाच ठेवलं आपलं. हे खाली जातंय, वेगळंच वाटतंय. कालचं वाला नाहीच होतं. ओ माय गॉड, ओ माय गॉड. ओ, इकडून व्ह्यू पण खूप क्लास आहे. लेट मी शो यू गाईज. फायनली जो व्ह्यू बघण्यासाठी आम्ही एवढे तरसत होतो तो फायनली माझ्या मागे आहे. खूप मस्त वाटतंय. आणि मला ना वाटलं नव्हतं की इकडे केम्प्टी वॉटरफॉल म्हणतायत खरं, पण मला नव्हतं वाटलं की इकडे पाणी असेल एवढं, फ्लो एवढा पाण्याचा. कारण की सीझनच नाहीये ना वॉटरफॉलचा, पण इकडे 365 डेज पाणी असतं. आमचा टूर मैनेजर है तो सांगेल आपल्याला. हमारे साथ ना रॉय साहब है, वो हमें बताएंगे कि केम्प्टी वाटरफॉल में 365 डेज पानी क्यों रहता है. क्योंकि ये ऊपर ग्लेशियर से आता है, इसलिए यहाँ पे हमेशा पानी रहता है. बस सिंपल यही इतना ही है. हाँ. तर इकडे ना तुम्ही कधीही येऊ शकता, कधीही तुम्ही आलात ना तरी पण तुम्हाला एवढंच पाणी दिसेल.
कॅन यू गाईज बिलीव्ह आम्ही पाणीपुरी खातोय मसुरी मधली, ते पण 50 रुपयाची पाणीपुरी आणि फक्त 6 पीस आहे. आणि त्या पाणीपुरीचा मेन स्पेशालिटी अशी की ती अशी दिली आम्हाला, पाणी वेगळं, आतमधला मसाला वेगळा, मसाला म्हणजे फक्त बटाटाच आहे, आणि पुऱ्या वेगळ्या. आणि या सुजी पुरी आहे जी जळगावला असते, मला खूप आवडते पुरी, म्हणून मी त्याला म्हटलं हीच दे. जळगावची फेमस मसुरी मध्ये आहे. ही खास पाणीपुरी मी स्पेशल तुझ्यासाठी बनवली आहे, तर सांग की ती कशी झाली. पकड तू फोन. पाणीपुरी आहे की रिव्ह्यू दे कशी बनली आहे. पाणीपुरी आहे की पाणीपुरा आहे? मी त्याच्यात एक्स्ट्रा स्टफिंग टाकलं. जी मी पहिली खाल्ली त्यापेक्षा ही छान आहे. आणि पहिली वाली जी होती ना त्याच्यामध्ये खूप कमी भरलेला बटाटा वगैरे, ती पण मी केली होती. ही छान आहे. पण गाईस 50 रुपयाला 6 पुऱ्या वर्थ नाहीये. आमच्या जळगावला या 10 रुपयामध्ये 6 पुऱ्या खा. हीच साईज पुरीची, सगळं हेच. 10 रुपये से आहे हम लोग. तर गाईज आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलोय, रोपवेने जातोय. तर आम्ही येताना इकडे कसं आहे ना, पहिले वरती एंट्रीलाच आपल्याला तिकीट खरीदावे लागतात आणि वरतून घेतल्यानंतर खाली येऊन ते दोन्ही तिकीट दाखवायचे आणि जाताना परत ते आपल्याला 2 तिकीट दाखवायला लागतात. तर मॅडमने जॅकेट काढलं होतं, तर एक तिकीट कुठे पाडलं काय माहिती, कसं तरी त्या काकांना आम्ही कन्व्हिन्स केलं आणि त्यांनी आम्हाला आम्ही चाललोय रिटर्न. आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं की 500 रुपये फाईन भरा तुम्ही तिकीट हरवल्याबद्दल. तर नाही असंच जर गेलो तर 500 रुपये फाईन, विदाऊट तिकीट गेलो तर. ओ असं होतं. काहीतरी काय असे ना, पैसे मागत होते ना, मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी आम्हाला सोडलं. तर फायनली आम्ही आता चाललोय. काय अडचण असेल तर हा आमचा मॅग्नेट्स आहेत जे की मी 3 घेतले. मसुरीचं तर काल आम्ही घेतलं होतं, तर मी हे केम्प्टीचं घेतलंय, उत्तराखंडचं घेतलं आणि हे देहरादूनचं घेतलं. सगळीकडे मला ना मॅग्नेट्स जमवायला खूप आवडतं. मी जिकडे पण फिरते ना सगळीकडे मी मॅग्नेट्स घेते. आणि माझं फ्रीज असं पूर्ण भरलंय आणि मला ते असं पूर्ण ही साईड पण आता भरायची आहे बघा. हे 3 मी घेतले, पण महाग खूप देतात इथे लोक. बघूया अजून काय मिळते मार्केटमध्ये. तर इकडे मी घेतलेत मस्तपैकी 2 गॉगल, गागले. 100 रुपयाला एक घेतलंय मी. आपल्याकडे पण तसंही 100 रुपयाला एकच आहे, पण आता माझ्याकडे नव्हते. एनिवेज, तर आम्ही आता निघतोय रॉबर्स केवला जाण्यासाठी, जे की इकडून 1 तासावरती आहे. इधर पैसे रखे थे लिए ना.